नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत. विषय आहे कॉर्पोरेशन सहकार. मी समीना मेहबूब मुकेखान. आज आपण जे प्रकरण 4 आहे त्यातला आपण तुलनात्मक अभ्यास पाहणार आहोत. यामुळे तुम्हाला एक फायदा होईल की तुम्हाला त्या तुलनात्मक अभ्यासामुळे प्रश्न कसाही येऊ दे तुम्हाला लिहिता येणार. तर या ठिकाणी मी तुम्हाला जे तुलनात्मक अभ्यास बघायचे त्याचे ते पुस्तकामध्ये पेज नंबर 87, 88, 89 आणि 88, 89 आणि 90 या 4 पेजवर सुद्धा ते तुलनात्मक अभ्यास आहे पुस्तकामध्ये. तुम्ही त्यात पण पाहू शकता. तुम्हाला यामध्ये एक फायदा होतो की तुम्ही कसाही प्रश्न आला तर तुम्ही त्या कशाही पद्धतीने लिहू शकता. 1 मार्कापासून तुम्हाला 8 मार्काच्या प्रश्नांमध्ये तुम्ही हे व्यवस्थित लिहू शकता. तर बघा इथं जो चार्ट पहिला जो दिलेला आहे, चालू ठेव, बचत ठेव, मुदत ठेव, पुनरावृत्ती ठेव यातील तुलनात्मक अभ्यास. ह्याचे टोटल मुद्दे जे आहेत ते 6 आहेत. तर पहिला मुद्दा इथं 4 कॉलम केलेले आहेत. चालू ठेव, बचत ठेव, मुदत ठेव आणि पुनरावृत्ती ठेव. तर पहिला मुद्दा आहे याचा अर्थ, या चारीचाही अर्थ. चालू ठेवचा जो अर्थ आहे, व्यापारी, व्यावसायिक व उद्योजक यांचे सर्व व्यापारी व आर्थिक व्यवहार या ठेवीद्वारे सुलभतेने करता येतात. म्हणजे चालू ठेव कुणाला उपयोगी आहे, म्हणजे कोण याचे व्यवहार करतात, तर व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजक. तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवा. बचत ठेव, मध्यमवर्गीय आणि सामान्य जनतेला बचतीची सवय लागावी व त्यांच्या लहान सहान बचती सुरक्षित राहाव्यात या उद्देशाने बचत ठेव खाते सुरू करतात. पुढचं आहे ते ठेव मुदत. विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीसाठी निश्चित अटीवर ठेवल्या जाणाऱ्या ठेवींना मुदत ठेव असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंत ही मुदत ठेव ठेवू शकता. पुनरावृत्ती ठेव ही ज्या ठेवी, त्याला आपण आरडी किंवा रिकरिंग खातं सुद्धा म्हणतो, ज्या ठेवीत दरमहा विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीसाठी निश्चित करण्यात येते त्याला पुनरावृत्ती, आवर्ती किंवा संचित ठेव असे म्हणतात. त्याला 3 नाव आहेत बघा कोणती, पुनरावृत्ती, आवर्ती आणि संचित ठेव. तुम्ही आरडी म्हणता, तुम्हाला ते अगदी सोपं जातं. तर ह्याचे खातेदार कोण, बघा त्या वरच्या मुद्द्यांमध्ये परत जे येतात तेच खाली खातेदार कोण वर सांगितलेलंच आहे बघा की व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजक. तर खातेदार कोण, तेच आहे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक. हे त्याचे खाते चालू खाते उघडू शकतात. बचत मध्ये सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय, मिडल क्लास फॅमिली आणि पगारदार व्यक्ती. मुदत ठेवीमध्ये ज्यांच्याकडे अतिरिक्त रक्कम आहे, शिल्लक आहे व दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छितात अशा व्यक्ती खाते उघडतात. आणि पुनरावृत्ती ठेव अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती तसेच मध्यमवर्गीय व्यक्ती की ज्यांना छोट्या छोट्या बचतीमधून मोठी रक्कम उभारण्याची इच्छा असते अशा व्यक्ती हे खाते उघडतात. नेक्स्ट आहे ते व्यवहार. चालू ठेव मध्ये इथं व्यवहार तुम्हाला किती वेळा तुम्ही रक्कम ठेवता येते व तुम्ही पैसे किती वेळा काढू शकता, याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही बंधन नाही. म्हणजे आठवड्यातून तुम्ही किती वेळा पैसे काढू शकता आणि किती वेळा पैसे भरू शकता किंवा दिवसभरात पण तुम्ही पैसे काढता येतात. इथं तुम्हाला कोणतंही बंधन नाहीये. म्हणजे नियमावली अटी नाही आहेत की बाबा तुम्ही दिवसभरात पैसे काढू शकता आणि भरू शकता. मुदत ठेवीमध्ये या ठेवीत मात्र किती वेळा रक्कम ठेवता येते, मात्र काढता मात्र आठवड्यातनं 2च वेळा येते. आणि 3 महिन्यात जास्तीत जास्त 25 वेळा तुम्ही रक्कम काढू शकता. म्हणजे इथं रक्कम काढण्यावर बंधन आहे. आणि काही बँका ही बंधने शिथिल केली आहेत. मुदत ठेवीमध्ये मात्र तुम्ही एकदाच ठराविक रक्कम ठेवता आणि ठेवीची मुदत संपण्याअगोदर जर ठेवीतून रक्कम काढता येत नाही मात्र ठेव पावतीच्या तारणावर मात्र ठेवीदाराला कर्ज मंजुरी मिळते. आवर्ती ठेव मात्र दरमहा विशिष्ट रक्कम म्हणजे 500 पासून तुम्ही
1 लाख पर्यंत, म्हणजे इथं विशिष्ट रक्कम तुम्ही दरमहा ठराविक कालावधीसाठी ठेवताना ठेवीची रक्कम व त्यावरील व्याजाची रक्कम ठेवीचे कालावधी संपल्यानंतर तुम्हाला दिली जाते. त्याच्यानंतर बघा व्याजाचा दर. चालू ठेवीवर व्याज दर दिला जात नाही आणि फक्त नवीन बँका अत्यल्प दराने व्याज दर देतात. त्याच्यानंतर बचत खात्यात सरासरी तुम्हाला शिल्लक रकमेवर ठराविक व्याज दिला जातो. म्हणजे इथं तुम्हाला 3 ते 4% व्याज दिला जातो. आणि मुदत ठेवीमध्ये या ठेवीवर जेवढ्या जास्त कालावधीसाठी विशिष्ट रक्कम बँकेत ठेवली जाते तेवढं जास्त दराने बँका व्याज देतात. मुदत ठेवीला सर्वात जास्त म्हणजे 5 ते 7 किंवा 8% पर्यंत तुम्हाला इथं व्याजदर दिला जातो. आवर्ती ठेव. या ठेवीतील व्याजाचा दर मुदत ठेवीच्या तुलनेने कमी असतो आणि बचत ठेवीपेक्षा हा अधिक असतो. म्हणजे इथं त्यांच्या दोन्हीतला मध्य असतो. म्हणजे बचत ठेवीपेक्षा जास्त आणि मुदत ठेवीपेक्षा कमी. कारण या ठेवीत गुंतवलेली रक्कम ही लहान असते व ती दरमहा बँकेत ठेवीत जमा केली जाते. म्हणून इथं तुम्हाला तो व्याजदर हा दोन्हीच्या तुलनेनं इथं म्हणजे बचत पेक्षा जास्त आणि मुदत पेक्षा कमी. पुढे आहे पासबुक. चालू ठेवीदाराला पैसे काढण्यासाठी पासबुक किंवा दरमहा जे काही कॉम्प्युटराइज तुम्ही प्रिंट घेता ती देता. इथं तुम्हाला चेकबुक दिला जात नाही. बचत ठेवीला मात्र इथं पासबुक आणि चेकबुक हे दोन्ही देतात आणि मुदत ठेवीला मात्र तुम्ही कोणत्याही प्रकारची पुस्तके, चेक किंवा पासबुक हे दिलं जात नाही. फक्त ठेव पावती दिली जाते ज्यामध्ये कुणाच्या नावे ठेव आहे, किती रक्कम आहे, कोणत्या तारखेला मिळणार आहे, व्याजदर किती आहे, किती मुदतीसाठी आहे हे त्याच्यामध्ये नोंद असते. आणि पुनरावृत्ती ठेव खातेदाराला बँक पासबुक मात्र देते. 6वा आहे सवलत, जो लास्ट आहे. चालूमध्ये या ठेवीदाराला ATM, कोर बँकिंग इत्यादी सुविधांबरोबरच अधिक सवलत ही देण्यात येते. चालू ठेव बचत ठेवीमध्ये बँक, ATM, लॉकर, कोर बँकिंग सुविधा, परंतु बचत खातेदाराला अधिक सवलत ही दिली जात नाही. आणि मुदत ठेवीदाराला कोणतेही बँकिंग, ATM, कोर बँकिंग अधिक सवलत दिली जात नाही. फक्त त्याच्या ठेव पावतीवर तारण म्हणून त्याला कर्ज मिळते. आणि पुनरावृत्ती ठेवमध्ये खातेदाराला ATM, कोर बँकिंग अधिक सवलत यांसारख्या सवलती मिळत नाहीत. मात्र ठेवीत जमा झालेल्या रकमेच्या 90% पर्यंत त्यांना कर्ज हे मिळतं. त्याच्यानंतर दुसरं जे तुलनात्मक अभ्यासासाठी पाहणार आहोत ते पहिली साधारण मंडळ सभा, अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा, अधिमंडळाची विशेष सभा आणि अंतिम सभा यातील तुलनात्मक अभ्यास पाहणार आहोत. पेज नंबर आहे 89. तर ह्याचे मुद्दे बघा. इथे 4 कॉलम आहेत जे महत्वाचे. पहिली सर्वसाधारण मंडळ सभा म्हणजे नियामक सभा, अधिमंडळाची वार्षिक सभा, अधिमंडळाची विशेष सभा आणि अंतिम सभा. तर पहिला बघा अर्थ, हा जो मुद्दा आहे. पहिली जी सर्वसाधारण मंडळ सभा होते, महाराष्ट्र सहकारी संस्थेचा जो कायदा 1907च्या त्या कायदा आणि तरतुदीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर, म्हणजे एकदा का तुमची संस्थेची नोंदणी झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत जी सभा बोलवली जाते त्याला पहिली साधारण मंडळ सभा असे म्हणतात. वार्षिक सभेमध्ये बघा, आर्थिक वर्ष म्हणजे त्या संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत जी सभा घेतली जाते त्याला वार्षिक सर्वसाधारण सभा असे म्हणतात. आणि विशेष सभा म्हणजे 2 अधिमंडळाच्या सर्वसाधारण सभेच्या मधील, म्हणजे 2 ज्या वार्षिक सभा होतात त्याच्या मधील काळात घेण्यात येणाऱ्या त्या विशेष प्रसंगी बोलवण्यात येणाऱ्या सभेस विशेष सभा असे म्हणतात. आणि अंतिम सभा म्हणजे जर संस्थेचं विसर्जन केल्यानंतर, म्हणजे ती संस्था टोटली बंद, तर ती विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जी सभा बोलवली जाते त्याला अंतिम सर्वसाधारण सभा असे म्हणतात.
त्यानंतर बघा ह्या दुसरा मुद्दा आहे सभा कोण बोलवतात. जी पहिली साधारण सभा आहे तो प्रवर्तक बोलवतो. वार्षिक सभा जी आहे तो सचिव बोलवतो, म्हणजे त्याची जबाबदारी असते ती. आणि इथं विशेष सभा आहे, ही विशेष सभा बोलवण्याची काही सभासदांनी जर मागणी केल्यास ती सभा बोलवते. आणि क्वचित प्रसंगी कार्यकारी समिती अथवा निबंधक यांनाही विशेष सभा बोलवण्याचा अधिकार आहे. आणि अंतिम सभा ही सभा आता विलयन अधिकारी किंवा ऋण परिशोधन अधिकारी बोलवतात. हे लक्षात ठेवा. हे छोटे छोटे पॉइंट आहेत तुम्हाला 1 मार्कासाठी. जो आपला रिकाम्या जागा, एक शब्दसमूह किंवा तुमचे इथं एका वाक्यासाठी गटात न बसणारा, क्रम लावण्यात किंवा अचूक पर्याय निवडण्यात, चुकी बरोबर सांगण्यात, खालील विधाने पूर्ण करण्यात किंवा योग्य पर्याय निवडून लिहिण्यात, तिथं तुम्हाला ते ह्याचा ह्या चार्टचा फरक स्पष्ट करताना टिपा लिहिताना याचा फायदा होतो. तिसरा मुद्दा आहे सभेचे आयोजन. हे सभेचे आयोजन कोण करतं बघा. पहिली सर्वसाधारण जी सभा आहे त्या सभेच्या ही सभा संस्थेच्या स्थापनेच्या वेळी म्हणजे सुरुवातीला संस्थेच्या अस्तित्वाच्या काळात एकदाच बोलवली जाते. त्याच्यानंतर इथं दुसरा जो मुद्दा आहे वार्षिक सभा, ही आर्थिक वर्ष संपल्यानंतर वर्षातून एकदा बोलवली जाते. नंतर अधिमंडळाची जी विशेष सभा आहे ही सभा आवश्यकतेनुसार बोलवली जाते, म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा. आणि अंतिम सर्वसाधारण सभा ही संस्थेच्या आयुष्यातील अखेरची सभा असते. म्हणजे जसं संस्था निर्माण झाल्यानंतर जी एकदाच बोलवली जाते ती पहिली सर्वसाधारण सभा, आणि संस्थेच्या आयुष्यातील अखेरची सभा म्हणजे अंतिम सर्वसाधारण सभा, म्हणजे बंद करतेवेळी बोलवली जाते. नेक्स्ट आहे की कामकाज. पहिल्या सर्वसाधारण मंडळ सभेत नवीन सभासदत्व मंजुरी, अध्यक्ष निवड, हंगामी कार्यकारी समितीची निवड, नोंदणी पर्यंतच्या खर्चाला व संस्थेच्या पोटनियमांना मंजुरी इत्यादी कामकाज होतात. बघा हे मुद्दे तुम्हाला जेव्हा तुम्ही पत्र लिहाल, दुसरं प्रकरण आहे, हे छोटे छोटे पॉईंट तुम्हाला जे पत्रामध्ये सभा तुम्ही बोलवताय तर त्या सभेमध्ये विषय काय, तर हे विषय होतात. शॉर्टकट मध्ये आहेत ना, तर तुम्ही असं लिहू शकता सभासदत्व मंजुरी, एक सेकंड, सभासद मंजुरीला मान्यता देणे, या पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. वार्षिक सभेमध्ये अहवाल, नफा तोटा खाते, ताळेबंद पत्र यांना मंजुरी देणे, लाभांश जाहीर करणे, वर्षभराच्या कामकाजाचे मूल्यमापन करणे इत्यादी त्यांना काम करावे लागते. आणि विशेष सभेमध्ये जी बोलवली विशेष कामकाज पाहिले जाते त्यात पोटनियमात दुरुस्ती, संचालक पदावरून काढून टाकणे, संस्थेचे एकत्रीकरण, विभाजन, विसर्जन, हे तातडीची कामं जे आहेत, म्हणजे इथं तुम्हाला अगदी क्विक डिसिजन घ्यावे लागतात त्यावेळेस ती सभा बोलवली जाते. आणि त्यात ते कामकाज जे बघितलं जातं ते या पद्धतीनं. आणि जे लास्ट आहे अंतिम, या सभेत संस्थेच्या विसर्जन प्रक्रियेचा आढावा घेतला जातो आणि संस्थेची मालमत्ता, संस्थेचे एनी देणी पूर्ण झाल्यानंतर जे काही रक्कम शिल्लक राहते ते रकमेचे विनियोग, खर्च इत्यादीवर चर्चा होते. आणि पाचवा जो आहे उद्देश. पहिली जे सभेचा उद्देश आहे, इथं सरकारी संस्थेच्या स्थापनेच्या उद्देशानं ही सभा आयोजित केली जाते. वार्षिक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ही सभा बोलवली जाते. आणि तातडीच्या ज्या बाबी संबंधित निर्णय घेण्यासाठी इथं ही सभा आयोजित केला जातो. आणि विसर्जन झाल्यानंतर संस्थेची येणी देणीची विल्हेवाट लावण्यासाठी ही सभा बोलली जाते. हे उद्देश आहे. आणि लास्ट वन जे आहे महत्व, पहिली सर्वसाधारण सभा संस्थेच्या अस्तित्व निर्माण करणारी सभा असते. वार्षिक कामकाजाचे मूल्यांकन करणारी सभा असते.
आणि विशेष सभा संस्थेतील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींसाठी महत्त्वपूर्ण असते. आणि अंतिम सर्वसाधारण सभा संस्थेचे अस्तित्व संपुष्टात आणणारी असते. हे मुद्दे इतके तुम्ही पुस्तकात पण परत एकदा पहा आणि ज्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे तुम्ही या पद्धतीनं जर अभ्यास केला, हे तुम्ही मुद्दे लक्षात ठेवला तर तुम्ही कशाही पद्धतीने प्रश्न तुम्ही लिहू शकता. धन्यवाद.